सर, आपण या निवडणुकीमध्ये 15 जागा घेतलेल्या आहे. तर भारतीय जनता पार्टीसोबत आपण युती करणार का? आणि युती संदर्भात आपल्याला वरिष्ठांकडून काही संपर्क झाला आहे? भारतीय जनता पार्टीसोबत आधी सुद्धा युती होती, आताही युती आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर आम्ही बनलो. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतलेच काही नेते म्हणत आहेत की आम्हाला स्वाभिमानसोबत युती करायची नाही. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे, पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं बोलणं झालेलं आहे आणि आधी सुद्धा या संदर्भात मी स्पष्ट भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनवणार आहे. या संदर्भात नवनीत राणा भारतीय जनता पार्टी नेते यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून दुसरं कर्तव्य सुद्धा पूर्ण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तुम्ही सोबत घेणार का या निवडणुकीमध्ये महापौर बनवण्यासाठी? असं आहे की भारतीय जनता पार्टी, युवासेना पार्टी आणि बाकी सगळे सोबत जे आमचे आलेले आहे त्यांचं पूर्ण बहुमत झालेलं आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची काही आवश्यकता पडत नाही आहे. पण या ठिकाणी आमचं बहुमत आहे, बहुमतानं भारतीय जनता पार्टीचा महापौर बनतो. तर उपमहापौरसाठी मग युवा स्वाभिमान पक्ष दावेदार राहणार का? ते सगळं नंतरचा विषय आहे. पहिले भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही करत आहोत.